नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील मच्छे या गावातील विजय गल्ली इथल्या अवघ्या 4 महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या 25 वर्षीय गर्भवती तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. अनिता निलेश नंद्याळकर, वय वर्ष 25 असे त्या मृत तरुणीचे नाव असून ती आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे अनिता ही अवघ्या 3 महिन्यांची गर्भवती होती. तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिच्या माहेरच्यांनी जावई निलेश नंद्याळकर याच्यावर मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे. अनिता आणि निलेश यांचा काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. तसेच त्यांनी रजिस्टर मॅरेज सुद्धा केलं होतं. ते दोघेही पिझ्झा हट या फास्ट फूड हॉटेलमध्ये कार्यरत होते. घटनेनंतर अनिताच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या घरासमोर एकच आक्रोश केला. त्यांच्यामध्ये जावई निलेश व त्याच्या कुटुंबियांनी आपली मुलगी अनिताची हत्या करून तिनेच स्वतः आत्महत्या केल्याचे भासवले आहे. दरम्यान पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी युवा समिती सीमाभागच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक मराठा मंदिर येथे घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करताना बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. समितीचे ज्येष्ठ नेते महादेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्याला मातृभाषेतून कागदपत्रे मिळण्याचा अधिकार आहे, मात्र तरीही कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. याचा तीव्र विरोध झाला पाहिजे. या बैठकीस प्रवीण रेडेकर, नारायण मुचंडीकर, अशोक घगवे, लक्ष्मण होणगेकर, शुभम जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान मोर्चाचे आयोजन, नियोजन आणि जनजागृतीबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. कन्नड सक्तीविरोधात सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या महामोर्चाबाबत पोलीस प्रशासनाने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला मोर्चा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्या अशी सूचना अधिकृतपणे समितीला करण्यात आली. समितीने मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र वाहतूक व्यवस्थेवर होणारा ताण, शांततेचा प्रश्न आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मोर्चात शहर, उपनगर व तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सीमा भागात पुन्हा एकदा नाराजीची आणि संतापाची लाट उसळली आहे. मोर्चा शांततेत पार पाडण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या एमए समितीने आता पुढील पावले काय उचलायची याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव येथील उपनोंदणी कार्यालयामध्ये बनावट कागदपत्रे तयार करून एकाची जमीन दुसऱ्याच्या नावाने केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार धक्कादायक असून एक प्रकारे दिवसाढवळ्या दरोडा घालण्याचा प्रकार असल्याचा घणाघात लोकायुक्त न्यायमूर्ती बी.एस. पाटील यांनी केला. गेल्या 2 दिवसापासून बेळगाव दौऱ्यावर असलेल्या लोकायुक्त न्यायमूर्ती बी.एस. पाटील यांनी व त्यांच्या पथकाने विविध कार्यालयांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकाराची चौकशी केली. आज बेळगावातील सुवर्णसौध येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारी कार्यालयातील सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. उपनोंदणी कार्यालयात आतापर्यंत 3 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. शहर व तालुक्यातील विविध शाळांमध्ये एक राखी सामाजिक बांधिलकीसाठी या संकल्पनेवर आधारित रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळाच्या आवारात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये राखी बनवण्याचे प्रशिक्षण, प्रदर्शन, स्पर्धा व विक्री यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुंदर अशा राख्या तयार केल्या. या उपक्रमात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना राखी बनवण्याचे मार्गदर्शन देण्यात आले होते. तयार झालेल्या राख्यांचे शाळेच्या आवारात प्रदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच त्यांची विक्रीही करण्यात आली. शनिवारच्या सकाळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा केला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सामाजिक भान आणि उद्योजकीय दृष्टिकोन निर्माण झाला, अशी भावना शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात विविध स्तरावर तयारी सुरू असताना वडगाव येथील नाझर कॅम्प जवळील तलाव मात्र अद्यापही प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरत आहे। दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होते। तलावाशेजारी असलेली जुनी विहीर आणि तिचा मोडकळीस आलेला कठडा हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत। या भागाची दुरवस्था गेल्या 3 ते 4 वर्षापासून तशीच असून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। पोलीस प्रशासनाने कपलेश्वर तलावाची पाहणी केली असली तरी वडगाव नाझर कॅम्प येथील तलावाकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे। कपलेश्वर प्रमाणे या तलावातही मोठ्या संख्येने घरगुती मूर्तींचे विसर्जन होते। त्यामुळे या तलावाच्या कायमस्वरूपी व्यवस्थापनेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती काळजी घेण्याचे आवश्यक आहे। सध्या या ठिकाणची दुरवस्था आणि असुरक्षित परिस्थिती ही नागरिकांमध्ये चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे। बैठकीत सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाचे नियोजन, सध्याची सीमा प्रश्न परिस्थिती आणि संघटनात्मक घडामोडी यावर चर्चा होणार आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केपीएमई नोंदणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय संस्थांची केपीएम अंतर्गत नोंदणी, त्यांची कार्यपद्धती तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निवारणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील कामकाजाचा आढावा दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की केपीएम कायद्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी व नागरिकांच्या आरोग्य सेवा हक्कांचे रक्षण होईल याची दक्षता घ्यावी। या बैठकीस आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी व इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम जलद गतीने सुरू होणार असून या कामादरम्यान परिसरातील जुने व मोठी झाडे अबाधित ठेवण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी तरुण भारतशी बोलताना दिली। आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हटले की प्राकृतिक सौंदर्य आणि परिसराचे जैविक संतुलन कायम राखतच काम पूर्ण करावे। ही नवीन इमारत बेळगावच्या सांस्कृतिक व पारंपरिक ओळखीशी सुसंगत अशीच असली पाहिजे। नवीन इमारतीत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रशासनिक कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल आणि नागरिकांना अधिक सुसज्ज सेवा मिळतील असा विश्वासही जिल्हाधिकारी रोशन यांनी यावेळी व्यक्त केला। बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचे औचित्य साधून पारंपरिक राखी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हे प्रदर्शन भरवण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॉरिलिन कोरिया, मुख्याध्यापक PS बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदर्शनात 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेले रंगीबेरंगी राख्या मांडण्यात आल्या होत्या। या राख्यांची विक्रीही करण्यात आली। ग्राहक म्हणून शाळेच्या पालकांना खास निमंत्रित करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून केवळ सण साजरा केला नाही तर व्यावसायिक दृष्टिकोनही आत्मसात केला। यासाठी त्यांना पालक व शिक्षक वर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला। बेळगावातील नेहरूनगर येथील केएलई रुग्णालयासमोरील ICMR NITM राष्ट्रीय ज्वर संशोधन संस्था येथे आयोजित ICMR शाईन ओपन स्कूल डे आउटरीच 2025 या कार्यक्रमाला आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली। या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, आरोग्य व जैवविज्ञान विषयातील जागरूकता वाढवण्याचे महत्त्व पटवून दिले। तसेच ICMR तर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी विज्ञानाची आवड जोपासून भविष्यात संशोधन क्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ICMR संस्थेच्या विविध प्रयोगशाळा व संशोधन केंद्राला भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांच्याकडून माहिती जाणून घेतली। या प्रसंगी ICMR NITMचे अधिकारी, संशोधक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती। या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साठ, कमी कालावधीत उत्तम व्याज। सादर आहे लोक मान्सून ठेव योजना। मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। नांदणी मठातील माधुरी हत्तीच्या प्रकरणानंतर
आता कर्नाटकातील 3 मठामध्ये असलेल्या हत्तींची सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पर्यावरण प्रेमी जी.आर. गोविंद यांनी शेडबाळ येथील श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रम येथील पद्मा, अलकनूर मठातील ध्रुव आणि रायचूर येथील मेनका या हत्तींच्या सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित झाल्याने प्रकरण बेंगळूर न्यायालयात वर्ग करण्यात आले. न्यायालयाने संबंधित मठांच्या विश्वस्तांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीतील महाराष्ट्र व कर्नाटकातील नागरिकांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावात वनतारा इथून माधुरी हत्तीला नांदणी मठात परत आणावे या मागणीसाठी गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून भव्य मोर्चा काढण्यात आला. शांतीसागर जैन आश्रमापासून श्री बसवांना मंदिरापर्यंत निघालेल्या या मोर्चात सुमारे 5,000 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी तहसीलदारांच्याकडे निवेदन सादर करून माधुरी हत्तीला त्वरित महाराष्ट्रात परत आणावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. मोर्चा दरम्यान माधुरीला परत आणा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी आपला भावना व्यक्त केल्या. शांतीसागर जैन आश्रमाचे अध्यक्ष राजू नांद्रे यांनी सांगितले की माधुरी हत्तीला महाराष्ट्र सरकार परत आणेल असा आमचा विश्वास आहे. ती लवकरात लवकर नांदणी मठात पोहोचावी अशी आमची अपेक्षा आहे. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, विद्यार्थी, जैन समाज बांधव तसेच इतर सर्व समाज घटकांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्षुल्लक कारणावरून शिवाजीनगर येथील तरुणावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. गुरुवारी दुपारी शिवाजीनगर येथील साई मंदिराजवळ सदर घटना घडली होती. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. कुणाल राजेंद्र लोहार वय वर्ष 21 याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जखमी कुणालवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. मार्केट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक महांतेश धामणवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेनंतर काही तासातच हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुदर्शन रामा पाटील वय 19, भीमराय हालप्पा गुंजगी वय 22, दुर्गाप्पा सत्याप्पा पाटील वय 21, सचिन भीमराय कटाबळी वय 25, प्रकाश संभाजी लोहार वय 25, श्रीधर रायप्पा होंडाई वय 21 सर्व राहणार भुद्रामट्टी तसेच राकेश हुल्याप्पा बुडग वय 26 राहणार मुत्यानट्टी तालुका बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील कारवाई सुरू आहे. युवा समिती सीमाभागच्या वतीने कन्नड सक्ती विरोधात आयोजित मोर्चा यशस्वी करण्यासाठी पिरणवाडी व मच्छे भागात जनजागृती करण्यात आली. मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन समितीकडून यावेळी करण्यात आले. पिरणवाडीतील ग्रामस्थांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून मच्छे भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सहभागाची हमी दिली. मोर्चामध्ये एकजुटीने सहभाग होण्याचे आश्वासन या दोन्ही भागातील नागरिकांनी दिले. या जनजागृती कार्यक्रमात पिराजी मुचंडीकर, इम्रान मुजावर, सागर काजोळकर, भरत मेंढसे, प्रल्हाद मुचंडीकर, संतोष मुचंडीकर, गंगाराम टकेकर, सूरज पेडणेकर आदी उपस्थित होते. युवा समितीच्या या प्रयत्नामुळे सीमा भागात मोर्चाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले असून मराठी भाषिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. श्रावण मासातील विविध सण आणि उत्सवातून आंतरिक शक्ती प्राप्त होते. रक्षाबंधन हा सण केवळ भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून चांगल्या आचार विचार रक्षणाचा सण असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शहापूर शाखेच्या ब्रह्मकुमारी राधिका बहेन यांनी बोलताना व्यक्त केले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने आज शनिवारी सकाळी शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शहापूर टपाल कार्यालयातील कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकारांना ब्रह्मकुमारी यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. या कार्यक्रमाला शहापूर टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर पी.एस. कांबळे तसेच ब्रह्मकुमार काशीनाथ भाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.